लोकांनी आग्रह केला तर निवडणूक आपण 100% लढवूया, पण जो काय आपला निवडणुकीत जी काय आपल्याला यंत्रणा असेल, पैसा या निवडणुकीमध्ये समोरच्या लोकांकडून भयानक टाकला जाणार आहे, तर तेवढी आपली परिस्थिती नाही. तर 2-2, 3-3 कोटी रुपये एका जिल्हा परिषद गटामध्ये त्याच्यापेक्षा जास्तच लागू शकतात अशा पद्धतीचं सध्याचं या जिल्ह्यामधलं चित्र आहे. 5 वर्ष 2 नंबर धंदा करतंय, भ्रष्टाचार करतंय, पैसे छापतंय, परिस्थितीनं मोठा होतंय. आणि ज्या वेळेला निवडणूक येते त्यावेळेला त्याला विचारलं जातं तुझ्याकडे पैसा किती आहे. तर त्यावेळेला खऱ्या अर्थाने या जिल्ह्यातल्या 34 कारखान्याचा जर सभासद बघितला तर 34 कारखान्याचा सभासद जवळपास 3,40,000 सभासद, त्यातला 40,000 सुद्धा आपल्या बरोबर नव्हता. समजा त्यातला 40,000 सभासद जर आपल्या बरोबर असता तर खऱ्या अर्थानं आपण जेवढा दर म्हणत होतो तेवढा घेतला असता. यावेळेस कारखानदारांच्या अनेक पक्षात कारखाने चेअरमन आहेत, पण त्यांची गुप्त मिटिंग झाली की आपण 28च्या वर 1 रुपया द्यायचा. ही ज्या वेळेला गुप्त बातम्या ज्या वेळेला आमच्या कानावर आल्या, त्यामुळं आपण जिथं जिथं शेतकरी अन्याय होतोय तिथं आपण जर प्रामाणिकपणे ठाम भूमिका घेतली तर शेतकऱ्यांनाही न्याय मिळतोय. आपल्या बापाच्या घामाच्या दामाला कसं लुटलं जाते आणि मग ती जाणवून दिल्यामुळं आमच्यासारख्या तरुण पोरांना त्यावेळेला असं वाटलं की खरंच आपण कुणाच्या तर दावणीला जाण्यापेक्षा आपण आपल्या घामासाठी लढूया. नमस्कार, मी सुधाकर कवडे. गेली 25 वर्ष राजकारण, पत्रकारिता आणि चळवळीशी निगडीत राहून पंढरपूर तालुक्यामध्ये काम करत असताना आपण अनेक वेळा मला बघितलं. आज परफेक्ट न्यूजच्या माध्यमातून मी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं आपणासमोर येत आहे. या जिल्ह्याला चळवळीचा आणि राजकारणाचा खूप मोठा इतिहास आहे. चळवळीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि खरं तर पंचायत राज व्यवस्थेचा कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा हाच हेतू होता की ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना राजकारणात संधी मिळावी. आजच्या निवडणुकीची सगळीकडं परिस्थिती बघितली तर यशवंतराव चव्हाण साहेबांचा हेतू साध्य होतोय का, किंवा आजची निवडणूक नेमकी कोणत्या वळणावरती आहे, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये संधी मिळते का, या संदर्भानं चर्चा करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 15-20 वर्षापासून अनेक चळवळीच्या माध्यमातून आणि विशेषतः मागच्या महिन्यामध्ये ऊस दराच्या चळवळीमध्ये जिल्ह्यामध्ये एक वेगळं अस्तित्व निर्माण करून ज्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारी असतील, खाजगी साखर कारखानदारी असतील, यांच्याकडून शेतकऱ्यांना अधिकचे टनाला 200 रुपये मिळवून दिले, ते शेतकरी चळवळीतील नेते म्हणून ज्यांचं नाव जिल्ह्यामध्ये घेतलं जातं ते समाधान फटे हे आज माझ्या बरोबर आहेत. आज त्यांची पहिल्यांदाच या निमित्तानं आपण मुलाखत घेतोय. या निमित्ताने नेमकी त्यांची भूमिका काय आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक आणि चळवळीचा इतिहास, चळवळीची आजची कार्यकर्त्यांची परिस्थिती, या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार फाटे साहेब. नमस्कार. आपल्या परफेक्ट न्यूज मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण गेली 15 ते 20 वर्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून, आपली चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सुरुवात झाली. आज जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. मी मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं ग्रामीण भागातील चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राजकारणात सक्रिय संधी मिळावी या हेतूनं यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंचायत राज व्यवस्थेची निर्मिती केली आणि आज त्याच्या माध्यमातून या निवडणुका होत आहेत. आजच्या एकंदरीत निवडणुकीकडे जाण्यापूर्वी मी आपल्या काही वैयक्तिक गोष्टींची माहिती आपल्या प्रेक्षकांना व्हावी या हेतूने मी तुम्हाला विचारतो की या चळवळीमध्ये आपण कशा पद्धतीने सुरुवातीला सक्रिय झाला. 15-20 वर्षापूर्वी ही चळवळ ही रघुनाथदादा पाटील आणि राजू शेट्टी
आणि सदाभाऊ खोत ह्या पहिल्यांदा ती सुरुवातीला आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांनी इथं पाय रावला आणि त्यावेळेला त्यांनी जाणवून दिलं की आपल्या घामाच्या दामाला, आपल्या बापाच्या घामाच्या दामाला कसं लुटलं जाते. आणि मग ती जाणवून दिल्यामुळं आमच्यासारख्या तरुण पोरांना त्यावेळेला असं वाटलं की खरंच आपण कुणाच्या तर दावणीला जाण्यापेक्षा आपण आपल्या घामासाठी लढूया. आणि म्हणून त्यावेळेपासून आम्ही चळवळीत प्रवेश केला. नाही, पण एकंदरीत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, कापसाचा दर असेल, इतर शेतमालाच्या दराचा विषय असेल, हा सोडून नेमका ऊस दरावरती आंदोलन करण्याचा जो विषय झाला तो कुठेतरी कारखानदारांना टार्गेट करून राजकारण करण्याच्या हेतून झाला असं आपल्याला वाटतं का? अजिबात नाही. कारण ज्या वेळेला सोनकेच्या तलावामध्ये पाणी नसतंय, तिथल्या 12-13 गावाचा प्रश्न निर्माण झाला. भाटगळच्या डाव्या फाट्याला ज्या वेळेला पाण्याला विलंब झाला तर त्यावेळेला आम्ही त्या प्रशासनाच्या त्या विरोधात असतोय. भीमा पाटबंधाऱ्याच्या विरोधात तिथं आम्ही मशानभूमीत उपोषण केले आणि तिथल्या आपल्या सगळ्या या पंढरपूर तालुक्यातल्या काय सांगोलचा भाग असेल, आपल्या माळशिरसचा भाग असेल, ह्यासाठी अनेक वेळा आंदोलन केले आणि न्याय मिळवून सुद्धा दिलेला आहे. असं काय नाही, आपण जिथं जिथं शेतकऱ्यावर अन्याय होईल तिथं तिथं आपण आवाज उठवतोय. आज लाईटीचा प्रश्न, ऐन उन्हाळ्यात लाईट तोडली होती, अनेक पिकं लोकांची जळायला लागली होती. त्यावेळेला आम्ही मोठा मोर्चा पंढरपूरला काढला आणि सगळी सबस्टेशन स्वतः सबस्टेशन मध्ये घुसून चालू केली. आमच्या अनेक गुन्हे झालं, कधी आम्ही मागे सरलो नाही. असं कधीच नाही की आम्ही एका कुठल्या तरी ह्याच्या विरोधात आहे. असं जे शेतकऱ्याला लुटल त्याच्या विरोधात आम्ही. अनेक वेळा तुम्ही मला वाटतं सोनक्याच्या टँकच्या संदर्भानं जे आंदोलन केलं होतं ते प्रत्यक्ष स्मशानात जाऊन तुम्ही उपोषण केलं होतं. ते एक आपलं उपोषण खूप गाजलेलं होतं. त्या संदर्भानं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केले. ते काही अंशी यशस्वी झाले, यशस्वी होत आहेत. प्रशासनाकडूनही तुमच्या आंदोलनाची दखल घेतली जाते. पण अलीकडच्या या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची धार कुठेतरी बोथट झाली असं आपल्याला वाटत नाही का? शेतकरी संघटनेची धार बोथट कधी होती तर आपण कारखानदाराबरोबर गेलो की शेतकऱ्याची धार बोथट झाली म्हणून समजायचं. आपण ह्या लुटारूंच्या पंक्तीला बसलो की मग लोक आपल्याकडे त्या नजरेने बघतील. त्यामुळं आपण जिथं जिथं शेतकऱ्यावर अन्याय होतोय तिथं तिथं आपण जर प्रामाणिकपणे ठाम भूमिका घेतली तर शेतकऱ्यांनाही न्याय मिळतोय आणि तिथं खऱ्या अर्थानं त्या कार्यकर्त्याच्या सुद्धा एक त्याचं मनोबल वाढतंय की आज आम्ही कालचं आंदोलन जे केलं ते आज प्रत्येक कुटुंबाला त्याचा केवढा मोठा फायदा झालाय. आज टनाला 200 रुपये वाढले. आज आपल्या जिल्ह्यामध्ये 34 कारखाना आहेत आणि मग एवढ्या मोठी रक्कम 100 टन वाल्याला 20,000चा फायदा झाला. एवढी मोठी रक्कम ही खऱ्या अर्थाने एका सामान्य शेतकऱ्याच्या पोरांनी जर मिळवून दिली असेल तर ह्याच्यापेक्षा दुसरी कुठलीच मोठी गोष्ट नाही. मागच्या 5-7 वर्षापूर्वीची जर परिस्थिती बघितली तर कारखानदारांना सीझन चालू करायचं म्हटलं की शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धास्ती वाटायची की आता हे आपला सीझन चालू देणार नाहीत, वाहनांचे टायर फुडतील. पण मागच्या 2 वर्षामध्ये ही सगळी शिथिलता निर्माण झाली होती. कारखानदार बिनधास्तपणानं कारखाना चालू करत होते. आपल्या कुठेही चळवळीत आंदोलन झालं नाही. पण यंदाच्या कारखानदारांच्या कारखाने सुरू करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या डोक्यातून कशी कल्पना आली नेमकी आंदोलन करावं किंवा ऊस दराचा प्रश्न आपण हाताळावा आणि त्याला लोकांच्या मधून प्रतिसाद मिळेल अशा प्रकारची शंका होती का तुम्हाला त्याचा ठाम विश्वास होता नेमका? आणि या सगळ्या चळवळीमध्ये तुमच्या शेतकरी संघटनेचे सगळे शिलेदार बरोबर होते का? ह्या वेळेस कारखानदारांच्या अनेक पक्षात कारखाने चेअरमन आहेत, पण त्यांची गुप्त मिटिंग झाली की आपण 28च्या वर 1 रुपया द्यायचा. ही ज्या वेळेला गुप्त बातम्या ज्या वेळेला आमच्या कानावर आल्या त्यावेळेला म्हणलं कुठं तर आता आपण आमचं मूळ चळवळीचं रक्तही थांबू देत नाही. अन्याय जर व्हायला लागला तर दम निघत नाही. आणि मग गाव भेटी घ्यायला चालू केल्या आणि गाव भेटी घेत असताना मोजकी 2-3 माणसं घेऊनच आम्ही 5-50 गावं फिरलो. आणि मग
थोडा 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 लोकांचा प्रतिसाद वाढत गेला आणि मग लोकांची साथ मिळाली आणि माझ्या मना एवढा विश्वास होता की अगदी बरेच जण म्हणत होती की आज 1.5 महिना झाला सीझन चालू झालाय, तुम्ही कसं काय आता आंदोलन करायला लागलाय, मग लोक थांबणार का, आंदोलन होणार का, फायदा यातनं होणार नाही, तुमची शक्ती वाया जाईल. पण माझा आत्मविश्वास होता की 100% आपण शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय महागाई हटायचं नाही म्हणजे नाहीच, मग तिथं आपला प्राण गेला तर चालेल. आणि ती करूनच दाखवली. किती दिवसाचं आपलं आंदोलन होतं नेमकं? 6 दिवसाचं हे उपोषण होतं. 6व्या दिवशी मार्ग निघाला. फाटे साहेब, एकंदरीत हे सगळं आंदोलन करत असताना तुम्ही शेतकरी कुटुंबातून आलाय, शेतकऱ्यांच्यासाठी इतकं प्रामाणिकपणाने लढत असताना सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये मागच्या 15 वाड्यामध्ये समाधान फाटे एक नाव होतं की या माणसामुळं आपल्याला आर्थिक लाभ झाला अशी भावना होती. हे सगळं होत असताना 6 दिवस आपण उपोषण स्थळी होता, आपल्या कुटुंबाकडे गेला नाही, घराकडे गेला नाही. त्यावेळेची नेमकी कौटुंबिक परिस्थिती आपली काय होती? कौटुंबिक परिस्थिती अतिशय अडचणीची आहे. म्हणजे वडील नाहीत, वारलेत, भाव नाही, आणि मग ही सगळी शेती ही मंडळीच बघती आणि मुलं बाहेर शिकायला आहेत. त्यामुळं अतिशय खडतर परिस्थितीतनं जात असताना, ह्या चळवळीमध्ये काम करत असताना अतिशय अडचणी, म्हणजे घरापासनं आपल्याला अडचणी चालू होते. आणि मग या अडचणी मार्ग काढत काढत खऱ्या अर्थाने या चळवळीत काम करायचं ही आजच्या काळातली साधी आणि सोपी गोष्ट नाही. म्हणजे आजच्या महागाईच्या काळात जगणं मुश्किल झालंय लोकांना, कारण प्रत्येक ठिकाणी लोकांना लुटलं जातंय. एका बाजूला श्रीमंत श्रीमंत होत चाललाय आणि गरीब गरीब होत चाललाय. त्या अशा पद्धतीची श्रीमंत आणि गरीब याची दरी पडली आहे. आणि मग त्या अशा वेळेला खऱ्या अर्थानं चळवळीमध्ये सक्रिय होऊन सगळ्या लोकांनी साथ देणं ही आता काळाची गरज आहे. आम्ही बघितलं आंदोलनाच्या कालावधीमध्ये 4 दिवसाचं आपलं उपोषण झाल्यानंतर तुमच्या कुटुंबातील तुमची मुलगी असेल, मुलगा असेल, पत्नी असेल, हे सगळे आंदोलन स्थळी आले होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. तिथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या देखील मनामध्ये कुठंतरी तुमच्या वैयक्तिक तब्येतीबद्दल खूप मोठं प्रश्नचिन्ह तयार झालेलं होतं. आणि दुसरीकडं साखर कारखानदार देखील या बाबतीत तुमच्या आंदोलनाची दखल घ्यायला धाजावत नव्हते. प्रशासनानं बाग्याची भूमिका घेतलेली होती. आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही अनेक वेळा बघितलंय की तुमच्या कुटुंबाची भूमिका होती की नको हे सगळं, पण तुमची एक मुलगी होती आणि त्या मुलीने सांगितलं होतं की माझे पप्पा इथं आंदोलन करतेत, तोपर्यंत मी कॉलेजला जाणार नाही, मी शाळेत जाणार नाही, आणि माझ्या पप्पांचं काही झालं तरी चालेल, पण शेतकऱ्यांसाठी माझा बाप लढतोय याचा मला अभिमान आहे. तो भावनिक क्षण जो होता तो शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड गहिवर निर्माण करणारा होता. त्यावेळेची आपली नेमकी मानसिक परिस्थिती काय होती? एकीकडे कौटुंबिक ताणतणाव तयार झालेला होता, तुमच्या जीविताची शेतकऱ्यांच्या मनामध्ये काळजी झालेली होती, आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दराचा जो प्रश्न आहे तो तुमच्यामध्ये होता. त्यामध्ये नेमके तुमच्या मनाची काय अवस्था घालमेल झाली होती? त्यावेळेला एका बाजूला 6 दिवस पोटात अन्न नसल्यामुळं तब्येत साथ देत नव्हती, आणि दुसऱ्या बाजूला घरची परिस्थिती अशी. आणि मग त्यावेळेला डोक्यामध्ये एक असा विचार आला की आपण आपल्या कारखानदार जोपर्यंत आपल्या शेतकऱ्याला 35 रुपये दर देत नाही तोपर्यंत आपण मागं हटायचं नाही, ही माझी ठाम भूमिका होती. परंतु ती कुठं तर 3000वरती आली. आणि मग आपल्या सगळ्याच चळवळीतल्या सहकारी असतील, सगळे नेते मंडळी असतील, ती म्हणली 100% आंदोलनाला कधीच यश येत नसते. बरोबर. आणि त्यांनी भयानक विनंती केली, आणि मग खऱ्या अर्थानं ते आपण त्यावेळेला 3000 मान्य केलं. परंतु ती 100% यश आपल्याला आलंच नव्हतं. आपण कुठं तर 200 रुपये टनामागं फायदा केलता, आणखीन एक 200 रुपये मिळायला पाहिजे होता अशी अपेक्षा होती. पण त्यावेळेला खऱ्या अर्थाने या जिल्ह्यातल्या 34 कारखान्याचा जर सभासद बघितला तर 34 कारखान्याचा सभासद जवळपास 3,40,000 सभासद, त्यातला 40,000 सुद्धा आपल्या बरोबर नव्हता. समजा त्यातला 40,000 सभासद जर आपल्या बरोबर असता तर खऱ्या अर्थानं आपण जेवढा दर म्हणत होतो तेवढा घेतला असता. नाही, म्हणजे एकंदरीत तुमच्या आंदोलनामुळं
सोलापूर जिल्ह्यामध्ये वाढीव जो दर मिळाला 200 रुपयाचा, त्यामध्ये किती शेतकऱ्यांच्या किती अंदाजानं फायदा झाला असेल असं तुमचं मत आहे? गरीबातला गरीब शेतकरी असेल त्याचा 100 टन ऊस आहे. 100 टन ऊसाला 200 रुपये जास्त मिळाले म्हणजे एका शेतकऱ्याला साधारण 20,000 रुपये गरीबातल्या गरीब शेतकऱ्याला मिळाले. मोठ्यातल्या मोठ्या शेतकऱ्याला 1000 टन वाला असेल त्याला त्या पटीत, 500 टन वाल्याला त्या पटीत असा भरपूर फायदा झाला. सरासरी जिल्ह्यामध्ये 100 कोटी रुपयाचा फायदा शेतकऱ्यांचा. 100 कोटीपेक्षा जास्तच. यापूर्वी आपण काय आंदोलनं केलेत, उपोषणं केलेत, ती कुठल्या स्वरूपाची होती? यापूर्वी आपण बाजीरावच्या विहिरीवरती उपोषण केलं. 9 दिवसापेक्षा जास्त उपोषण झालं त्यावेळेला सहकार मंत्री सुभाष देशमुख होते. स्वतः आंदोलन स्थळी येऊन त्यावेळेला कारखानदार 2,000 रुपये देणार या भूमिकेवर ठाम होती. त्यावेळेला आपण 2300 रुपये पहिले बिल घेतलं. त्याशिवाय आपण मागे हटलो नाही. आतापर्यंत 15 ते 20 वर्षात जेवढी आंदोलन केली, धरणं आंदोलन, उपोषण असेल, अनेक प्रकारचे आंदोलन असतील, रस्ता रोका असेल, अनेक प्रकारचे, एकही आंदोलन फेल गेलं नाही. तुमचं स्मशानातलं एक आंदोलन होतं, नेमकं ते कशासाठी केलं होतं आणि त्याचं आउटपुट काय मिळालं? त्यावेळेला दुष्काळ होता, पाण्याची परिस्थिती अतिशय भयानक होती, तलाव कोरडा होता. आपण मशानभूमीमध्ये बसलो. कारण जर ही चालू बागा, द्राक्षीच्या बागा, डाळिंबीच्या बागा, केळीच्या बागा आणि चारा ही जर नष्ट झाला असता, ही जर जळून गेला असतं, तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि मग शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर त्याला जाळायला कुठं आणलं जातं? त्याला मशानभूमीत आणलं जातं. तर या मशानभूमीत माझा शेतकरी आत्महत्या नाही झाली पाहिजे म्हणून मीच त्या मशानभूमीत जिवंत असताना बसलो आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेला सगळ्या गावांना पाणी मिळालं आणि त्यावेळेला शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण ज्या वेळेला पंढरपूर तालुक्यात होते त्यावेळेला समाधान फाटेने आंदोलन करायचं आणि त्या संदर्भानं शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकंदरीत मगाशी तुम्ही सांगितल्या पद्धतीनं कुटुंबाची ओढाताण होतीये. दुसऱ्या बाजूनं तुमच्या किती जरी आर्थिक अडचणी आल्या तर कुटुंब सगळं तुमच्या पाठीशी उभा राहतंय. वाटेल ते झालं तरी चालेल, पण माझ्या घरातला करता माणूस शेतकऱ्यांसाठी लढतोय याचा देखील त्यांना अभिमान वाटतोय. हे सगळं एकट्या समाधान फाटेनं का करावं असा प्रश्न तुमच्या मनात कधी येतो? नाही, शेवटी माणूस हा आशेवर जगतोय आणि मला वाटतं 15 वर्षापासून माझ्या मनामध्ये एक भावना आहे की आज आपल्याला कळलंय, उद्या दुसऱ्याला कळेल, परवा दिवशी तिसऱ्याला कळेल आणि कुठं तर ही चळवळ हळूहळू वाढेल आणि जे शेतकऱ्यांची होणारा मोठा अन्याय आहे कुठं तर थांबल जर आपला मोठा दबाव गट तयार झाला तर. ह्या आशेनं आतापर्यंत चळवळ चालू ठेवली. जसं होताना दिसतंय का प्रत्यक्ष आपल्याला? चळवळ काय प्रमाणात वाढली आहे, पण खरंच आज जर बघितलं एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना आपण फायदा मिळवून देतोय, त्या पटीत लोक चळवळीत उभा राहते का? तर राहत नाही. मग ह्या चळवळीला जर राजकारणाची जोड असावी आणि प्रत्यक्ष राजकारणाच्या माध्यमातून आपण निर्णय प्रक्रियेमध्ये जायचं असेल प्रशासनामध्ये, तर निवडणुकाला सामोरं जावं लागतं. निवडणुकाला सामोरं जाण्यासाठी आता उद्याच्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये समाधान फाटेने शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलाय. त्यांच्यामुळं कोट्यवधी रुपयांचा शेतकऱ्यांचा फायदा झालाय आणि समाधान फाटेने ही निवडणूक लढवावी अशा पद्धतीच्या काही चर्चा, काही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पोस्ट आम्हाला बघायला मिळतात. तसा विचार लोकांच्या मधून तुमच्यापर्यंत कधी आलाय का? लोक मला फोन करते, ती लोकांमधून ती चर्चा आहे. पण आज जर निवडणुकीचं चित्र बघितलं तर 2-2, 3-3 कोटी रुपये एका जिल्हा परिषद गटामध्ये, त्याच्यापेक्षा जास्तच लागू शकतात अशा पद्धतीचं सध्याचं या जिल्ह्यामधलं चित्र आहे. आणि मग माझ्यासारख्या फटक्या कार्यकर्त्यापाशी मी कुठनं एवढं पैसे आणणार आहे? मी एकतर गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मग ही एवढं पैसे आणणं आणि एवढ्या निवडणुका लढवणं खऱ्या अर्थानं माझ्या पुढे एक मोठं आव्हान आहे. शेतकऱ्यांना वाटतं मी निवडणूक लढवावी, पण
ही जर पैशाचं चित्र जर डोळ्यासमोर आणलं तर सामान्य माणूस निवडणुकीपासनं लांब जाईल अशा पद्धतीची व्यूहरचना आज जिल्ह्यामध्ये आहे. ही कुठंतर मोडीत निघाली पाहिजे, ही कुठंतर थांबलं पाहिजे. कारण काम करणारा माणूस हा कामात व्यस्त असतो आणि ते 24 तास काम करतोय, त्यामुळे त्याचा प्रपंच फाटका असतो या. आणि जी माणूस कामच करत नाही, 5 वर्ष 2 नंबर धंदा करतय, भ्रष्टाचार करतय, पैसे छापतय, परिस्थितीने मोठा होतय, आणि ज्या वेळेला निवडणूक येते त्यावेळेला त्याला विचारलं जातं तुझ्याकडे पैसा किती आहे, आणि पैसेवाल्यांना उमेदवारी दिल्या जातात. ही जिल्ह्यातलं चित्र आहे. नाही, पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये मूळचा जो यशवंतराव चव्हाण साहेबाचा पंचायत राजचा हेतू होता की ग्रामीण भागातला चळवळीतला कार्यकर्ता राजकारणात सक्रिय झाला पाहिजे, तो कुठंतरी मागं पडतोय असं वाटत नाही का आपल्याला? थोड्याफार प्रमाणात त्याला न्याय आहे, पण माझ्या माहितीनं 90% यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न हे खरं कुठं तर मागं चाललंय असं मला वाटतंय. कारण ग्रामीण भागातला तळागाळातला कार्यकर्त्याला राजकारण समाजकारण कळलं पाहिजे, त्या प्रशासनातला कारभार कळला पाहिजे, म्हणून खऱ्या अर्थाने ही पंचायत समिती जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण साहेबांचं हे स्वप्न होतं. आणि आज तुम्ही स्टेजवरनं नाव चव्हाण साहेबाचं घेताय आणि प्रत्यक्षात कृती मात्र चव्हाण साहेबांच्या विरोधात करताय. अशा पद्धतीचं राजकारण जिल्ह्यामध्ये चालू आहे. आज उजनीसारखं एवढं मोठं धरण बांधलं म्हणून जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. एवढं मोठं उपकार आहेत आपलं चव्हाण साहेबाचा आपल्या, आणि त्या चव्हाण साहेबाचा विचार जर या जिल्ह्यातले प्रस्थापित जर पायाखाली तुडवत असतील तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची तळपायाच्या मस्तकाला जाते, आणि म्हणून खऱ्या अर्थानं दम निघत नाही. पण दम निघत नाही आणि दुसरीकडं राजकारण करण्याची किंवा निवडणूक लढवण्याची आर्थिक क्षमताही तुमच्यामध्ये नाही. ही सगळी निवडणूक ही जनतेच्या हातात आहे. आज पैसा नाही, आज जनतेच्या हातात आहे. हे सगळं आज जनतेने ठरवायचं आहे. जनतेला खऱ्या अर्थानं माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता पाहिजे का 4-2 हजार मताला देणारा तुम्हाला माणूस पाहिजे, ही जनतेने ठरवायचं आहे. उद्याच्याला कुठलाही माणूस असू दे. आज तागायचं इतिहास आहे. मी 20 वर्ष काम करून आता लोक मला म्हणायला लागली बाबा तुम्ही निवडणूक लावा खेळा, पण ज्यांनी काहीच आयुष्यामध्ये केलं नाही ती माणसं पैशाची निवडणुका आता खेळतात. सगळीकडे जर वातावरण बघितलं तर निवडणूक अजून जाहीर व्हायच्या अगोदरच पोस्टर्स, बॅनरबाजी, सामाजिक कामं हे सगळं दिसतंय. हे लोक गेली 5 वर्ष किंवा इतर वेळेला तुम्हाला लोकांच्या मध्ये कधी दिसलेत का? आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक प्रथा पडली आहे. 4 वर्ष 10 महिने, 11 महिने, 10 महिने ही पैसे छापायचे. लोकांना वेळ द्यायचा नाही, कुणाकडे बघायचं सुद्धा नाही, कुणाच्या धनीमातील सुद्धा जायचं नाही. पण 1-2 महिने निवडणूक आली म्हणलं की सगळं आठवतंय, सगळं दिसतंय लोकांचं, आणि मग तेवढंच 2 महिने इतका पुळका येतो या, आणि मग 5 वर्ष तुमचा पुळका कुठं गेलता ही जनतेनं विचारलं पाहिजे. तुम्ही सातत्यानं जनतेचं काम केलं पाहिजे, सातत्यानं तुम्ही जनतेमध्ये राहिला पाहिजे. तर ही जनतेची मोठी फसवणूक आहे. जनता भोळी आहे, जनता बाबडी आहे. त्या जनतेला फसवायचं काम या जिल्ह्यामध्ये काय लोक करतील, हे कुठं तर थांबलं पाहिजे. वास्तविक जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका यापूर्वी झाल्या, आता मी 1992 पासूनच्या अनेक निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बघितल्या, पण वरचेवरचा जसा काळ जाईल तसा या निवडणुका या कार्यकर्त्याच्या कामावरती न होता बऱ्यापैकी अर्थकारणावरती व्हायला लागलेत. आणि तुमच्यासारखे कार्यकर्ते जर या निवडणुकीपासून दूर राहत गेले तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या योजना आहेत, जे हेतू आहेत, ते लोकांच्या पर्यंत जाणं मुश्किल होणार आहे. खरं तर जिल्हा परिषदेमध्ये नेमक्या शेतकऱ्यांच्या हिताच्या आणि ग्रामीण भागाच्या हिताच्या काय योजना आहेत आणि तिथल्या सदस्याने नेमकं काय काम करावं केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नेमकं जिल्हा परिषद गटामध्ये जी काय आतापर्यंत न झालेला विकास आहे, मग रस्त्याचा विकास असू द्या, अनेक प्रकारच्या जिल्हा परिषद मार्फत आपल्याला काम करता येतं. जिल्हा परिषद सदस्य एखाद्या खासदारकडे गेला, आमदारकडे गेला
एखाद्या मंत्र्याकडे गेला तर जिल्हा परिषद सदस्य म्हणल्यावर त्या समोरच्या माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो आणि मग अनेक माध्यमातनं आपल्याला ती निधी त्या त्या गटामध्ये आणता येतो आणि त्या भागाचा विकास करता येतो. मग आरोग्याचा असू द्या, शिक्षणाचा असू द्या, रस्त्याचा असू द्या किंवा अनेक प्रकारच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असू द्या, शेती निगडीत असू द्या, अनेक प्रकारच्या ह्या लोकांना देता येते. परंतु खऱ्या अर्थानं आतापर्यंत या 15-20 वर्षातलं चित्र असं निर्माण झाले की समोर बी निवडणूक खेळणारा माणूस हा भलांड पैसेवान असतोय, इकडला बी भलांड पैसेवान असतो या, आणि मग सामान्य गरीब माणसाचा जी काय खऱ्यानं प्रश्न आहे त्याचा विसर दोन्हीलाही पडतो आणि लोक या दोन्हीपैकी एकाला मत टाकतील. त्यामुळे कोणतं निवडून येत आहे, मग कुणी आला तर प्रश्न तसंच राहते ते. त्यामुळं कुठं तर कामाची माणसं ह्या प्रशासनामध्ये गेली पाहिजे. आजच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये खरं तर समाधान फाटेंनी मांडलेला मुद्दा मतदारांनी विचारात घेण्याचा विषय आहे. निवडणुकीच्या कालावधीमध्ये अनेक गडगंच लोक येतात आणि या निवडणुका जिंकून जातात. खरं तर लाखो रुपयांचा या निवडणुकीमध्ये चुराडा होतोय आणि हे सगळं होत असताना लाखोंचे रुपये घालवलेला उमेदवार जर पुन्हा सदस्य म्हणून निवडून आला तर तो शेतकऱ्यांच्या हिताची कामं करण्यापेक्षा आपले गेलेले पैसे कसे वसूल करता येतील याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यातून शेतकऱ्यांचे ग्रामीण भागातल्या विकासाचे अनेक प्रश्न मागे पडण्याची शक्यता आहे. फाटे साहेब, लोकांच्या मधून जर तुमची उमेदवारी पुढे आली आणि लोकांनी तुम्हाला आग्रह केला की ही निवडणूक लढवावी तर आपला नेमका विचार काय असेल? लोकांनी आग्रह केला तर निवडणूक आपण 100% लढवूया, पण जो काय आपला निवडणुकीत जी काय आपल्याला यंत्रणा असेल, पैसा या निवडणुकीमध्ये समोरच्या लोकांकडून भयानक टाकला जाणार आहे, तर तेवढी आपली परिस्थिती नाही, तेवढा आपली कॅपॅसिटी नाही. त्यामुळे ही निवडणूक लोकांनी जर हातात घेतली आणि लोकांच्या जर डोक्यात आलं 2,000 रुपये मताला देणाऱ्या माणसाच्या मागे जायचं का आपल्या उसाला 100 टनाला 20,000 वाढवून देणाऱ्याच्या मागे जायचं, बरोबर, ही जर लोकांनी विचार डोक्यामध्ये घेतला तर खऱ्या अर्थानं आपला विजय हा विक्रमी मतानं होऊ शकतो. पण ती लोकांच्या हातात आहे ही गोष्ट. नाही, पंढरपूर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांच्या मध्ये निश्चितपणानं आपल्या विचाराशी लोक सहमत असतील. 4-2 दिवसाच्या मागच्या आठवड्याभराच्या चर्चा बघितल्या तर आम्हाला ते प्रकर्षानं जाणवत आहे. आपल्या शेजारचा वाखरी जिल्हा परिषदेचा जो गट आहे तो बऱ्यापैकी ऊस पट्ट्यातल्या शेतकऱ्यांचा गट आहे. या गटातल्या गावांची जर संख्या बघितली तर 90% शेतकरी हा ऊस उत्पादक आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे कुटुंबातल्या प्रत्येक शेतकऱ्याला, गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला ऊस दराच्या आंदोलनामुळं आर्थिक लाभ झालेला आहे. जर शेतकऱ्यांनी निवडणुकीतल्या मिळणाऱ्या पैशाचा विचार न करता तुमच्या पाठीशी वोट आणि नोट या भूमिकेतून तुमच्या बरोबर उभा राहायचा विचार केला तर आम्ही तुमच्या आंदोलनाच्या कालावधीमध्ये तुमच्या मुलीला देखील बघितलंय. तिने एक मुलाखत दिली होती आणि मुलाखतीमध्ये अतिशय हृदयस्पर्शी अशा प्रकारचं आव्हान केलं होतं की माझ्या कुटुंबाच्या अडचणी आहेत. माझी आई स्वतः रात्रंदिवस शेतीमध्ये राबते, जनावरांच्यासाठी राबते, रात्रंदिवस कष्ट करते. मी आणि माझा भाऊ कॉलेजमधून आलोय आणि आम्ही कुटुंबाचा सगळा भार पेलतोय. अशा परिस्थितीमध्ये तुझ्या वडिलांनी हे आंदोलन संपवावं का असा ज्यावेळेला प्रश्न पत्रकाराने विचारला त्यावेळेला तिने सांगितलं होतं की माझ्या कुटुंबाची वाटेल ती परिस्थिती झाली तर ते आम्ही निस्तारू, आम्ही ती सावरण्यासाठी पुढे येऊ, पण माझ्या वडिलांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय हे आंदोलन थांबवू नये. अतिशय भावनिक मुद्दा होता तो आणि तो बघितल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या एकंदरीत परिस्थितीबद्दल अतिशय सहानुभूती निर्माण झालेली होती. हीच सहानुभूती जर निवडणुकीच्या कालावधीमध्ये उभारली, शेतकऱ्यांनी जर तुमच्या पाठीशी उभारण्याचा निर्णय घेतला तर आपल्या मुलीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरवण्याबाबतीत आपली काय भूमिका नेमकी असेल? ती सुशिक्षित आहे,
आणि तिचा स्वभाव सुद्धा माझ्यासारखाच आहे. म्हणजे पहिल्यापासून ती लहानपणापासून समाजसेवेविषयी तिलाही आवड आहे. कारण घरातच मला पहिल्यापासून आवड असल्यामुळं तिच्यावरती संस्कारच त्या पद्धतीनं झाला असल्यामुळं एक ती सुद्धा समाजासाठी चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये काम करू शकते अशा पद्धतीचं तिची एक भूमिका आहे. पण पुढं निवडून आल्यानंतरची आपली भूमिका काय असेल राजकीय परिस्थितीबद्दल किंवा गट तटाच्या राजकारणाबद्दल? गटातटाचं राजकारण याच्यामध्ये नाही. ह्याच्यामध्ये आपला पक्ष म्हणजे शेतकरी, बर, आपला पक्ष म्हणजे सामान्य जनता, हीच आपला गट आणि हीच आपलं सगळं. आपण कुणाच्या गटाला आणि दावणीला आणि ह्याला कधीच जाणार नाही हे आपण अनेक वेळा तुमच्या माध्यमातून जाहीर केलेलं. अशा परिस्थितीमध्ये तुमची लढाईची तयारी आहे? 100%. जनतेनं तुम्हाला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची आपली अपेक्षा जर असेल तर तोही पाठिंबा मिळवण्याच्या संदर्भानं आपण प्रयत्न करायला का हरकत नाही. प्रेक्षक हे होते समाधान फाटे. गेली 15-20 वर्ष शेतकऱ्यांच्या चळवळीत राहून काम करणारा एक शेतकरी कुटुंबातला शेतकरी नेता. आणि या निवडणुकीची एकंदरीत परिस्थिती त्यांनी आता सांगितली आणि त्या परिस्थितीमधून अशाही परिस्थितीमध्ये मी राजकारणात सक्रिय व्हावं अशी जनतेची इच्छा असेल तर मी राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी तयार आहे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. गेल्या 2 महिन्यापूर्वी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळं प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाला हजारोंच्या आणि लाखोंच्या रकमेनं फायदा झालेला आहे. या फायद्यामुळं खऱ्या अर्थानं लोकांच्या मध्ये सुबत्ता आलेली आहे, शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक उन्नती झालेली आहे. निवडणुकीमध्ये ऐन वेळेला 1,000-4,000 रुपयाच्या रकमेकडे बघून मतदान करण्यापेक्षा या स्वाभिमानी शेतकऱ्यांनी त्यांच्याबरोबर राहून त्यांना मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान समाधान फाटे यांनी केलेलं आहे. फाटे साहेब लोकशून्य आहेत. निश्चितपणाने आपण केलेल्या आव्हानाचा विचार करतील आणि या निवडणुकीमध्ये तुमच्या भूमिकेच्या पाठीशी राहण्याचा विचार करतील. आपण या ठिकाणी आलात, आमच्याशी मनसोक्तपणानं गप्पा मारल्यात त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.